राज ठाकरेंच्या हस्ते उद्या जाहीर होणार मनसेचा जाहीरनामा। कशी असेल विकासाची ब्लूप्रिंट याची उत्सुकता। मुंबईतल्या शिवाजी पार्कवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीसाठी सभा। परवानगी राष्ट्रवादीच्या अर्जावर, मात्र अजित पवारच मुंबईच्या ऐवजी नाशिकच्या सभांना जाणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज संभाजीनगर, नवी मुंबईसह शिवाजी पार्कवरती सभा। तर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी नंदुरबार आणि नांदेडमध्ये करणार प्रचार। मनसेच्या 17 तारखेच्या सभेला शिवाजी पार्कचं मैदान मिळण्याची शक्यता। ठाकरे गटानंही मागितली आहे 17 तारखेला सभेची परवानगी। बाळासाहेबांच्या स्मृतिदिन असल्यानं कुणाला परवानगी मिळते याची उत्कंठा। ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्यांना धडा शिकवण्यासाठी रामटेक पॅटर्न। राजेंद्र मुळक यांच्या पाठिंब्यावरती काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचा खुलासा। पैसे वाटपाच्या आरोपावरून हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल। माजी खासदार शिवाजी माने यांच्या तक्रारीवरून कारवाई। पवार कुटुंब विरोधात असताना अजित पवारांसाठी बहीण नीता पाटील मैदानात, तर दादांची भाची रेवती सुळेंचा मात्र युगेंद्रसाठी प्रचार। वय झाल्याचं सांगत बारामतीवरती दावेदारी करणाऱ्यांना शरद पवारांची चपराक। 84 हे म्हातारं होण्याचं वय नसल्याची मिश्किल टिप्पणी। अजून 16 वर्ष शिल्लक, अजित पवार यांना प्रत्युत्तर। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर। गोळ्या घातल्यानंतर सिद्दीकींच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी आरोपी शिवकुमार हा हॉस्पिटलच्या बाहेर अर्धा तास थांबल्याची माहिती। दिंडोरीचे भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं दीर्घ आजारानं निधन। 3 वेळा जिंकली होती लोकसभेची निवडणूक। दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यामध्ये भारताचा शानदार विजय। तिलक वर्माच्या शतकी खेळीनंतर अर्शदीपची भेदक गोलंदाजी। 4 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत 2-1 ने आघाडीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।